Good morning, dear student. Today we see the treatment of stock of stationery in accounts of not-for-profit concern. स्टॉक ऑफ स्टेशनरीची ऍडजस्टमेंट नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये कशी करायची ते आपण बघणार आहोत. स्टेप बाय स्टेप आजपासून आपण हे व्हिडिओ बघणार आहोत जे ऍडजस्टमेंटच्या संदर्भात आहेत. ट्रीटमेंट ऑफ स्टेशनरी बॅलन्स शीट इट इज गिवन इन युअर प्रॉब्लेम. हा दिलेला हा इनपुट डेटा आहे. इनपुट म्हणजे हा प्रश्न आहे. बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला स्टॉक ऑफ स्टेशनरी दिलेली असेल ₹800 आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये तुम्हाला स्टेशनरी परचेस ॲडिशनल स्टेशनरी परचेस जी 7000 आहे. त्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा, म्हणजे हे प्रॉब्लेम मध्ये असणार आहे. ₹1500 इज आउटस्टँडिंग फॉर स्टेशनरी बिल. स्टेशनरीचं आउटस्टँडिंग बिल द्यायचं ₹1500. आता याचं वर्किंग नोट आपल्याला करायचं आहे. आणि स्टॉक ऑफ स्टेशनरी ऑन 31 मार्च 2018. आता वर्ष कधी संपलेलं आहे? 31 मार्च 2018 ला. याचाच अर्थ 1 एप्रिल 2017 ला सुरू झालेलं आहे वर्ष आणि संपलंय कधी? 31 मार्च 2018 ला. आणि 31 मार्च 2018 ला स्टॉक ऑफ स्टेशनरी ऑन 31 मार्च 2018 वॉज ₹1300. आता इथे मी तुम्हाला दाखवतो. हा जो गेल्या वर्षीचा आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे बघा, हा जो बॅलन्स शीटचा तो जो बॅलन्स दाखवलेला आहे तुम्हाला, हा जो 31 मार्च 2017 ला क्लोजिंग आहे, म्हणजे 1 एप्रिल 2017 ला तो काय असणार आहे? ओपनिंग स्टॉक असणार आहे. कळतंय? बघा कुठला हा जो स्टॉक ऑफ स्टेशनरी दिसतोय ना, जो 31 मार्च 2017 ला क्लोजिंग स्टॉक दिसतोय, तो 1 एप्रिल 2017 ला काय असणार आहे? ओपनिंग स्टॉक असणार आहे. त्याच्यानंतर आपलं वर्ष कधी संपलेलं आहे? 31 मार्च 2018 ला. इथे बघा, स्टॉक ऑफ स्टेशनरी ऑन 31 मार्च 2018 वॉज रुपीज बघा इथे हा जो आहे 31 मार्चचा ₹1300 तो काय असणार आहे? क्लोजिंग स्टॉक. स्टॉक ₹1300 ॲज ऑन दिलेले आपल्याला ॲज ऑन 31 मार्च 2018. आता ह्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आता याचं वर्किंग कसं करायला लागणार आहे? आता हे जे पर्टिक्युलर हे तुम्हाला जे दिलेले आहे हे वर्कआउट आहे फक्त. ठीक आहे. आता ही साईड जशी आहे तशी तुम्हाला कुठे लिहायची आहे ते मी तुम्हाला सांगतो. इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर साईडला म्हणजे डेबिट साईडला तुम्हाला ही लिहायची आहे. कशी ती बघूया. ही कुठली साईड असणार आहे? एक्सपेंडिचर साईड असणार आहे. एक्सपेंडिचर साईड म्हणजेच कुठली? डेबिट साईड. इथे मी कदाचित त्याच्यातच लिहितो कंसात इथे डेबिट साईड. कशाची डेबिट साईड? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची डेबिट साईडला आपल्याला हे वर्किंग करावं लागणार आहे. कसं बघूया आपण. स्टॉक ऑफ स्टेशनरी ॲज ऑन 1 एप्रिल 2017. बघा मी दिलं तुम्हाला तिथे 31 मार्च 2017 म्हणजेच 1 एप्रिल 2017 ला, म्हणजे हा काय झाला? ओपनिंग स्टॉक झाला. एव्हरीथिंग इज इन फ्रंट ऑफ यू. ओपनिंग स्टॉक. ठीक आहे. त्यानंतर ऍडिशनल परचेस जे काय आहेत, परचेस ड्युरिंग द इयर. आता म्हटलेलं आहे इथे काय मी लिहितो तुम्हाला, करंट इयर परचेस जी आपल्याला रक्कम दिलेली आहे. बघा ₹7000 काय केलेलं आहे? परचेस केलेलं आहे. त्याच्यानंतर हे आउटस्टँडिंग बिल आहे ते करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग करंट इयर आउटस्टँडिंग बिल किती आहे? करंट इयर म्हणजे करंट इयरचं नाही, म्हणजे आउटस्टँडिंग बिल म्हणजे ते मे बी 15 यापूर्वीचं असेल. ठीक आहे. पण आपल्याला जी रक्कम दिलेली आहे आउटस्टँडिंग बिलाची
ते आपण आउटस्टँडिंग बिल करंट इयर मध्ये ही जी दिसते आउटस्टँडिंग बिल आहे 1500 रुपये हे त्याचं बिल द्यायचं आहे, त्यामुळे ती सुद्धा काय आहे आपल्याला देणं लागतं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया लेक्स क्लोजिंग स्टॉक, म्हणजे आपल्याला याच्यावरनं काय करायचं आहे, ओपनिंग स्टॉक किती आहे इथे आपण बघूया. मी आता तुम्हाला इथे मार्कर ओपन करतो. ओपनिंग स्टॉक आहे 800 रुपये. ऍड वर्षभरात खरेदी केलेली आहे ती 7000 रुपये आणि आउटस्टँडिंग बिल आहे 1500 रुपये. या सगळ्याची जी बेरीज आहे, या सगळ्याची जी बेरीज झालेली आहे ती किती झालेली आहे, या सगळ्याची जी बेरीज झालेली आहे ती झालेली आहे 9300 रुपये. आता 9300 रुपये ह्याच्यात ओपनिंग स्टॉक आहे, ऍडिशनल परचेस आहे आणि आउटस्टँडिंग बिल आहे. या सगळ्याची बेरीज झाली 9300 रुपये. त्याच्यातनं हा जो क्लोजिंग स्टॉक आहे, आता या गोष्टींचं स्थान कुठे आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे. कारण की क्लोजिंग स्टॉक हा नंतर तुम्हाला कुठे लिहायचा आहे. हा जो क्लोजिंग स्टॉक आहे याचा एक इफेक्ट इथे झाला आणि इथे मी म्हणतो बघा सेकंड इफेक्ट. सेकंड इफेक्ट कुठे येणार आहे, ऍसेट साइडला. सेकंड इफेक्ट कुठे येणार आहे, ऍसेट साइडला येणार आहे. 1300 चा दुसरा इफेक्ट कुठे येणार आहे, ऍसेट साइडला. ही गोष्ट काय करायची आपल्याला इथे वजा करायची आहे. 1300 आपल्याला इथून काय करायला लागणार आहे, वजा करावे लागणार. वजा केल्यानंतर राहिले किती, स्टेशनरी कन्झ्युम्ड ड्युरिंग द इयर. वर्षभरात स्टेशनरी किती वापरली गेली, तर ती स्टेशनरी वापरली गेलेली आहे 8000 रुपयाची स्टेशनरी वापरली गेलेली आहे. आता हे मी म्हणाल ना मग असे आउटस्टँडिंग बिल, आउटस्टँडिंग बिल हे करंट इयरच आउटस्टँडिंग बिल आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला ते तशा पद्धतीने आपण लिहू शकतो, करंट इयरच आउटस्टँडिंग बिल आहे. आता करंट इयर म्हणजे कोणतं, 2017 2018. ओके. 2017 2018 हे आपलं काय आहे, करंट इयरचं आउटस्टँडिंग बिल आहे. बघा 800 रुपये ओपनिंग स्टॉक, ऍडिशनल परचेस 7000 रुपये आणि आउटस्टँडिंग बिल 1500 रुपये. आता हे मला वर्किंग नोट कसं काढायचंय ते दाखवलेलं आहे. प्रत्यक्षात प्रॉब्लेम मध्ये आता ही जी रक्कम आहे जी 8000 रुपये आलेली आहे, ही ऍक्च्युअल आलेली आहे, ही 8000 रुपये स्टेशनरी ऍक्च्युअली कन्झ्युम्ड, आणि ही ऍक्च्युअली कन्झ्युम तुम्हाला काढल्यानंतर 8000 रुपये हे कुठे येणार आहे सांगतो तुम्हाला. सॉरी, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइड आउटरला, आउटर कॉलम मध्ये किती लिहायचे, 8000 रुपये. एवढं क्लिअर कट तुम्हाला मी इथे याचं जे वर्किंग नोट आहे मी एक्सप्लेन केलेलं आहे. ज्या वेळेस आपल्याला ऍडजस्टमेंट येईल त्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ काढून बघू शकता. थँक्यू. पुढचा आपण जी ऍडजस्टमेंट बघणार आहोत, कन्सिडरिंग ऍडजस्टमेंट रिलेटिंग टू सबस्क्रिप्शन रिलेटेड ऍडजस्टमेंट आपण बघणार आहोत.